झुंजार समाजसेवक राजकुमार डोंबे यांना राज्यस्तरीय प्रशासन पुरस्काराने गौरव। मसवण मान तालुका सामाजिक बांधिलकी जपणारे आणि गोरगरिबांसाठी आयुष्य झोकून देणारे झुंजार कार्यकर्ते राजकुमार डोंबे यांना प्रतिष्ठित फाउंडेशन तर्फे राज्यस्तरीय प्रशासन रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। तासगाव येथे दर्शन महोत्सवानिमित्त आयोजित भव्य सोहळ्यात उपस्थित त्यांना ट्रॉफी व सन्मान चिन्ह प्रदान करण्यात आले। गेल्या 45 वर्षांपासून त्यांनी मागासवर्गीय, दलित, वंचित, महिला व बेरोजगारांच्या हक्कांसाठी सातत्याने संघर्ष केला आहे। महिलांसाठी अन्यायाविरोधात कायदेशीर लढे उभे करून अनेकांना न्याय मिळवून दिला, तसेच विविध घोटाळे उघडकीस आणत प्रशासनाला कारवाईस भाग पाडले। यापूर्वीही समाजरत्न, समाज गौरव, कविरत्न असे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत। विविध शासकीय व सामाजिक संस्थांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे। या सन्मानामुळे मसवण परिसरात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे। टाइम्स ऑफ महाराष्ट्र न्यूज साठी मसवण मान प्रतिनिधी महेश कांबळे यांचा रिपोर्ट। नमस्कार राजभाऊ। नमस्कार। टाइम्स ऑफ महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे। प्रथमतः आपल्याला जो प्रतिष्ठा फाउंडेशनच्या वतीने जो प्रशासन रत्न हा पुरस्कार मिळाला त्याबद्दल आपले खूप खूप अभिनंदन। काय सांगाल या पुरस्काराबद्दल? नाही, कसं आहे, अगोदर त्यांनी मला सांगितलं की तुमची कार्याची PDF पाठवा, त्यानंतर सिलेक्शन झाल्यानंतर मग तासगावला मोठ्या प्रमाणात कार्यक्रम झाला, त्यात तो पुरस्कार देण्यात आला। प्रशासन रत्न मिळवणारा एकच व्यक्ती, बाकीच्यांना सर्व प्रकारचे मिळाले, क्रीडा, समाज गौरव, समाज रत्न, पण तो पुरस्कार मला मिळाला की आत्मिक आनंद मला झाला की काही का असं नाही, आपण जे प्रशासनाचं सहकार्य घेऊन जी सेवा लोकांची केली याबद्दल आपल्याला पोचपावती मिळाली। खर तर आपण गेले 45 वर्ष सामाजिक क्षेत्रात काम करत आहात आणि हे काम करत असताना तुम्ही प्रशासनाच्या विरोधात अनेकदा खूप आंदोलनही केलेली आहे। हे आंदोलन करताना आपल्या आंदोलनाची प्रमुख भूमिका कशी असायची, कशा प्रकारे आपण आंदोलन करत होता? खरं तर पहिल्यांदा मी सांगेन, ही सगळी जी शक्ती आहे माझ्या पाठीशी, माझे गुरु रुद्रशिवती कोळेकर महाराज, तिसाई पीठाधिपती, तशी माझ्या आई वडिलांचा आशीर्वाद, तसेच यात मंडळीचाही सहभाग चांगला मानावा लागेल। कारण माझी मुलं किती वेळा येत होती, रडत आली, ही सुद्धा मला कल्पना नव्हती। एवढं देहभान विसरून मी सामाजिक कार्यानं पछाडलो होतो। म्हणजे वडील वारल्यानंतर सगळी जबाबदारी सगळी माझ्यावर पडली। सामान्य गरीब परिस्थितीतून मी माझं मुलांची शिक्षण, सर्व्हिस वगैरे सगळं करत गेलो आणि लोकांची दुआ मला प्रत्येकाची मिळाली। आणि खरं जर आपण आशीर्वाद घेतले तर आपलं चांगलं झाल्याशिवाय राहत नाही। खरं तर आपण सामाजिक कार्यात आजही अखंडितपणे कार्यरत आहात। गेली 24 ते 25 वर्ष झाले आपण युवकरांच्या माध्यमातून ही काम करत आहात आणि युवकरांचं खरं तर सातारा जिल्ह्यात युवकरांची ओळख करून देण्याचं प्रमुख काम आपण केलेलं आहे। तर तो अनुभव डॉक्टर कुमार सप्तर्षी जे युवकरांचे प्रमुख आहे त्यांच्यासोबत काम करताना आपल्याला कसा आला? डॉक्टर कुमार सप्तर्षी राजकीय विश्लेषक असले तरी पुरोगामी विचारसरणीची व्यक्ती आहे। ते व्यक्तिमत्व मला इतकं आवडलं। आमच्या वर्षाताई देशपांडे असतील, शैलाताई जाधव असतील, सुदाम दगड, सचिन पांडोले, युवराज मगदुम, हे सगळे आमची जी टीम आहे, म्हणजे संदीप बर्वे असेल, गोपाळ गोनाजी लातूरचे असतील, पंडित तुपे बीडचे असतील, ही सगळी कार्यरत असलेली महाराष्ट्रात कार्य असलेली टीम आहे। फक्त कार्य करताना तुम्ही कुठला विषय घेतलाय आणि त्याची मांडणी कशी केली आहे, कारण आपण जी निवेदन पाठवतो ती मंत्र्यापर्यंत जातात, विरोधकापर्यंत जातात आणि त्यातून मंत्री जरी महोदय ग बसले तरी विरोधक त्याचा आवाज उठवतात। असे सांगड घालून ते काम करावं लागतं आणि सहजासहजी सामाजिक कार्यकर्त्याला खूप अडचणी येतात, स्ट्रगल बी तेवढं करावं लागतं। आणि गुन्हा कुठला दाखल करायचा म्हणल्यानंतर डिपार्टमेंटची यंत्रणा सहजासहजी गुन्हा दाखल करून घेत नाही, खरं खोटं बघणार, हेलपाटे घालायला लावणार। तुमच्या या सामाजिक संघटनेतून काम करत असताना अनेकांना न्याय देण्याचं काम केलेलं आहे, आवाज उठवलेला आहे, तुम्ही अनेक आंदोलन केलेले। या आंदोलनापैकी काही तुमच्यासाठी खास आणि तुमच्या स्मरणात राहणारी अशी काही आंदोलन आज आमच्याशी शेअर करा? मनमाडला जाऊन नागमणी टोळी पकडणे मोठं धाडस केलं होतं तुम्ही, कारण माझी गॅरंटी नव्हती तिथं, मला ते काय करतील अशी भीती वाटली होती थोडी। शेवटी भीती प्रत्येकाला वाटतेच, परंतु तटपुंजे कार्यकर्ते घेऊन स्टिंग ऑपरेशन मी केलं। डीवायएसपीची सुद्धा राठोड मॅडमची मदत घेऊन तिथं लोक आपले कार्यकर्ते घेऊन गेलो होतो। तर शेवटी मला वेशभूषा बदलायला लागली, जॅकेट वगैरे काढून ते नंतर मला विजार आणि नेहरू शर्ट घालावा लागला, डोक्याला टोपी, कॅप ओळखू नये म्हणून।
आणि नंतर मी देवस्थान सगळं करत 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 निवांत तृप्ती देसाई यांच्या घरी मुक्कामाला थांबलो. तिथं स्वतः ताई सुद्धा म्हणल्या, दादा तुम्ही धाडस खूप मोठं केलेलं आहे, ते एवढं सोपं नव्हतं काम. तर हे सुद्धा मला अगदी जीव मुठीत घेऊन काम करायला अनुभव आला. आणि परमेश्वराने, दत्त महाराज आणि महादेवाची कृपा, माझी लहानपणापासून भक्ती, त्यांच्यावर श्रद्धा खूप आहे आणि प्रचंड आहे. आणि स्वतःचा आत्मविश्वास आणि इच्छाशक्ती असली की नाही, अशक्य ते शक्य करते स्वामी जसं आहे तसं हे या प्रकारे चालत असतं. आपल्या पाठीमाग कोणतरी एक वेगळी शक्ती सतत सातत्याने उभी राहते, याचा आपण आत्मसात स्वतःनी केलेला आहे. त्यामुळं हे जे यश मी आतापर्यंत घेतलेलं आहे ते माझं यश नाही, माझ्या आई वडिलांचा आशीर्वाद असेल, जनसेवेचा आशीर्वाद असेल, किंवा माझ्या गुरूंचा असेल, किंवा दत्तप्रभूंचा असेल, किंवा महादेवांचा असेल, हे सगळं ह्यांचीच कृपा आहे असं म्हणावं लागेल. कारण निवड सुट्ट्या गोष्ट नव्हत्या, अवघड कठीण कामं, मरीमाय देवळवाले झोपडपट्टीचं आंदोलन घ्या, ते सुद्धा मी अगदी त्यांच्या झोपडपट्टीत जाऊन ते त्यांची विचार झालेल्या मुलांना रेशनिंग कार्ड मिळवून दिलं, शाळेत प्रवेश मिळवून दिला, त्यांना रेशनिंग कार्ड कायमस्वरूपी मिळवून दिली. आपल्या भारतातले नागरिक आहेत म्हणून तहसीलदारला मी जेव्हा खडसून सांगितलं, प्रांत तहसीलदार यांना, कलेक्टरने आदेश दिले कार्ड देण्यात यावे म्हणून, तेव्हा देवडी पुरवठा अधिकाऱ्यांनी कार्ड त्यांना बहाल केले. परत अनेक घोटाळे, स्टॅम्प वेंडर घोटाळा काढला, दरपत्र का नाही तुमच्या इथं म्हणून, कारण लोकांना स्टॅम्प असून सुद्धा देत नव्हते. मला तहसीलदारच्या विरोधात सुद्धा बोंबाबोंब आंदोलन केले. परत बँक ऑफ महाराष्ट्र शाखा मॅनेजर एक फॅकल्टी अशी होती की ती विचित्र प्रकार होता त्याला, म्हणजे लोकांना त्रास देणे, लोकांची छळणूक करणे, त्यामुळे ते आम्हाला सहन झालं. जिथं अन्याय तिथं आम्हाला ते अजिबात चालत बी नाही. आणि महिलांची तर प्रकरण शेकडोच्या वर मी केलेले आहेत, माझ्याकडे तसे पुरावे ठेवलेत मी. त्या गावच्या कुठल्या गावच्या मुली, कुठल्या गावच्या आपण न्याय दिला लोकांना, हे सगळं केलेलं आहे. आठवड्यांच्याकरता आंदोलनं केली आणि बरीच अशी आंदोलनं सांगता येणं एवढी आहेत, पण ती त्याप्रमाणे तिथल्या तिथंच मला विजय मिळाला. आता मध्येच श्रीदेवी पाटील यांच्या गुन्हा दाखल केला, 172 लोकांना त्यांनी मानधन चालू करतो म्हणून पैसे घेतलं होतं. ते मानधन तर नाहीच, 4 महिन्यात मानधन करतो म्हणून 2-2 वर्ष झालं लोकांना पैसे दिलेले आहेत. जेव्हा हा प्रकार आमच्या निदर्शनात आला, लोक आमच्याकडे आली, त्यावेळेस आम्ही ऍक्शन घेतली, जेव्हा गुन्हा दाखल केला. हायकोर्टात जामीन करायला गेले तर जामीन मिळाला का नाही त्यात कल्पना नाही. परत दुसरं प्रकरण, 3000 महिलांना रावसाहेब दुपडे या का इस्मानी फसवलं होतं. सांगली जिल्ह्यातील महिला होत्या, सातारा जिल्ह्यातील होत्या, सोलापूर जिल्ह्यातील होत्या. 3000 महिलांना सुद्धा आम्ही ते ऍक्शन आटपाडी पोलीस स्टेशनला घेतली, एसपीला भेटून. म्हणजे अशा आरबीएस कंपनी असो, रेमो कंपनी असो, किंवा अनेक रिच आधार कंपनी असो, एक तर ऍडव्होकेट सतीश काका बनकर एका आमच्या निवेदनात आम्ही शासनाला जाहीर केलं होतं की हा माणूस परांगणा होईल, 100 कोटीचा फ्रॉड केलेला आहे, तर याला ताबडतोब हे करावं, ऍक्शन घ्यावी. तर त्या पद्धतीनं त्याची आजपर्यंत त्याची मिसेस, स्वतः सक्का भाऊ, तर त्याचा मेहुणा सगळे आत आहेत. फक्त बायकोला फक्त त्याचा जामीन झालेला आहे. पण जिथं अन्याय होईल तिथं आम्ही पेरून उठतो. मग काय आम्हाला काय, आम्ही मांडवली करणारी माणसं नाही किंवा काय नाही, आम्ही बिनधास्तपणे डेअरिंगच आम्ही काम करतो. सावकारी पाशातून काही काहीची सुटका केलेली आहे, अनेक प्रकरण रसायला लावले. आणि हे जे घडलं ते अनुभव हा सुद्धा जमेला माझ्या 45 वर्षाचा, त्याच्यावर मी आता पुढे मला काहीच अवघड वाटत नाही. आणि लोकांना जिथं अन्याय होईल तिथं मी असतोच उभा. मग कोणाला जर काही उद्या घरावली त्याला कसं वाचवायचं. आता मध्येच एक प्रकरण, मुलगी आश्रमशाळेतली, तर इथं आली मावशीकडं आणि ती पळून गेली. त्यामध्ये इस्मानं काय केलं होतं, सोनं नाणं दाखवलं, झालं लगेच. म्हणजे त्या तिथं बी आश्रमशाळेला एक कुटुंब वाचवलं, नाही तर ती जेलमध्ये बसलं असतं. ही परवाची गेल्या सप्ताहातली घटना आहे. तर अशा अनेक प्रकारचे अनेक नमुने असो, लातूर असो, नागपूर असो, पुणे असो, सांगली असो, अनेक महिलांना जे कोर्टात 5-5, 10-10 वर्ष न्याय भेटत नाही, त्या महिलांना 1.5 ते 2.25 महिन्यात, 2.25 महिन्यात आम्ही न्याय दिलेत. त्यामुळे माणसं खुश असतात. कारण लोक स्ट्रगल हेलपाट करण्यापेक्षा आयला डोंबी साहेबांचा सल्ला घेऊ म्हणते. मी काही वकील नाही किंवा काय नाही, फक्त माझा शिक्षण माझं 10वी आहे आणि गरीब परिस्थितीनं मी घडलेलं आहे आणि सर्वसामान्य माणसासारखं माझं जीवन मी जगलोय. आणि अगदी मोठा नाहीच, पण 2 टाइम आपलं खाण्यापुरतं मी आपलं करत असतो. खर तर आता डोंबिवलीत सांगितलं की त्याचा 45 वर्षाचा जो प्रवास आहे हा कशा पद्धतीने सुरू आहे. परंतु डोंबिवलीत तुम्ही आम्हाला एक सांगा की तुम्ही
सामाजिक क्षेत्रात काम करत असताना डॉक्टर कुमार सप्तर्षी यांच्यासह अण्णा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे असो, ऍडव्होकेट वर्षा देशपांडे असो किंवा तृप्ती देसाई असो, या सर्वांच्या सोबतही काम केलेलं आहे. तर प्रत्येकाचा तुमच्या सोबतचा अनुभव आणि तुम्हाला जास्त त्यांनी सांगून अनुकरण केलं ठीक, पण आपली बुद्धी पाहिजे ना. त्यामुळं ते गडत गेलो मागं बघितलं नाही, परिस्थिती कशी झाली, खोटे गुन्हे दाखल झाले, त्यातून निर्दोष मुक्तता झाली. जर केलंच नाही तर भ्यायचं काय काम आहे, कर नाही त्याला डर कशाला. पण कसं आहे, झाडाला फळ लागलं की दगड मारायला सुरुवात होतीच, हे निसर्गाचा दुनियेचा नियम आहे. तर आम्ही कुठं मागं न बघता सरळ आम्ही आपला कार्य करत राहिलो आणि या कार्यात 37 परमेश्वर प्रचंड अखंडपणे आमच्या पाठीशी आहे. अजून सुद्धा हे पुरस्कार मिळाले आम्हाला, की प्रोत्साहन आम्हाला अजून आमचं वाढलं, की अजून काहीतरी करावं. हे जे होप्स आहेत आणि स्वतःचा विश्वास, आपल्याला काय होत नाही आपण करून दाखवायचं, ही जी गॅरंटी आहे ना, ही मला फार म्हणजे स्वतःला अनुभवली मी आणि पटलं ते. आपण व्यवस्थित सरळ मार्गी मांडणी केली की त्या विषयाला कलाटणे 100% रिझल्ट हा आपण घेतोच. म्हणून हे काम करताना वरिष्ठ अधिकारी सुद्धा आपल्याला तोंडात साखर ठेवून गोड बोलून काम करून द्यावं लागतात. तर आपण जर असं गेलो डायरेक्ट, तुम्हाला खुर्चीवर कशाला बसवलंय, तर ते म्हणतील आम्हाला काय तुम्ही पगार देताय का. तर ते अगदी ते सुद्धा चांदा जुळवून आपण हे केलं पाहिजे. अधिकारी म्हणजे एसपी लेवलला आहे, रत्नागिरीला एसपी आहेत ते. चांगल्या त्या बैठकीत आपण असलं की चांगलंच होत असतं. म्हणजे हा एक मला त्यांचं प्रबोधन म्हणा, हे म्हणा. आणि मागण्यासाठी मी मोठं आंदोलन कलेक्टर ऑफिस पुढे गेलं, त्याच सचिव त्यांनी मला लगेच उत्तर पाठवलं, तुमच्या मागणीच्या अनुषंगाने आम्ही सगळ्या कारवाई पूर्ण करत आहे. बरं काय का असं ते सुद्धा आपल्यासारखेच लोक आहेत ना. तर आता डोंबरेंनी आपल्याला सांगितलं की त्यांचं सामाजिक काम कशा प्रकारे सुरू आहे. सर्वसामान्य लोकांसाठी त्यांनी आंदोलन केली, परंतु पोलीस दलात सुद्धा त्यांनी कार्यरत असलेल्या पोलीस जे शिपाई आहेत त्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या सुद्धा त्यांनी आंदोलन करून यशस्वी असा लढा उभारला आणि त्यांच्या त्या लढ्याला सुद्धा यश आलेलं आहे. खरं तर डोंबरे यांच्याकडे पाहता त्यांचं वय 7 गुण अधिक आहे, तरी सुद्धा या वयात त्यांचं आज हे सामाजिक काम सुरू आहे. आणि हे सामाजिक काम सुरू असताना त्यांना अशा प्रकारे जे पुरस्कार मिळतात, ते पुरस्कार त्यांना खरं तर या वयात नवी स्फूर्ती, नवी एक प्रेरणा देत आहेत. अशा या अवलियाला टाइम्स ऑफ महाराष्ट्र करून पुन्हा एकदा शुभेच्छा. महेश कांबळे, टाइम्स ऑफ महाराष्ट्र, मसवड.